कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा आईची तब्येत खूपच खराब आहे। तिला हे घर सोडून गेली, त्याच्यामुळे तिला खूप त्रास झालाय। माझी रिक्वेस्ट होती की तू लीलाला घरी परत येऊ द्यावं। लीला नाहीसाठी तरी माझी रिक्वेस्ट आहे का? वाईजी, लीलाची बाजू घेऊन तू माझं काम सोपं केलंस। दुर्गा समोर तू जितके वेळा लीलाचं नाव काढशील तितके वेळा दुर्गाच्या मनात लीलाबद्दल असलेला राग अजून वाढत जाईल। दुर्गा, सिरियसली अजय, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी लीलाला परत घरी येऊ देण्यासाठी हो म्हणणार आहे? मला मान्य आहे की आजी बऱ्या नाहीयेत, पण अजय तुम्ही तिला घरी आणू पाहताय म्हणजे माझ्या कुठल्याच म्हणण्याला काही व्हॅल्यूच नाहीये का घरात? तिच्यामुळे मला एवढं दुःख झालंय, त्याचं काही वाटत नाहीये तुम्हाला? हे बघ दुर्गा, असं काही नाहीये, तू उगाच मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू नकोस आता, ओके? माझ्या आयुष्यातला तो काळा दिवस विसरण्याचा मी आतोनात प्रयत्न करतीये मी प्रयत्न, पण तुम्ही सगळे जर असं सारखं सारखं तिचं नाव माझ्या समोर घेत राहिला तर मला त्रास होतोय त्याचा। मला खरंच त्रास होतोय आणि हे असंच चालू राहिलं तर मी नाही विसरू शकणार तेच। हीरा, ती आली, मंदिरात आले। लीला, ती आली, ती आली मंदिरात। बघितलंस, हे सगळं अंतराईमुळे होत आहे। आजीने परत एकदा अंतराईला बघितलं म्हणून ती आजारी पडली। दुर्गा, एक काम कर, तू जरा ना ताराच्या इकडे जाऊन थांब, मला एक छोटंसं काम आहे। तू लक्ष ठेव ताराच्या इकडे। जा जा। झालं का? हो, एक किशोर, इथे आलेत? हा? पटकन एक मिनिट पटकन करा, झालं, मी बघ। झालं। हेलो, यस डॉक्टर, ओके। किशोर, ते गेलेत पण परत येऊ शकतात हा? पण तुमचं झालंय ना? हो, नक्की काय करत होता? मी केलंय काहीतरी। दुर्गा, ऐक, मी सांगतो, त्याच्याकडे नीट लक्षात आहे। लीलाला घरात येऊ देत। किशोर, ऐकून घे पूर्ण। हे बघ, लीला जर या घरात आली
तरच आजी तिला अंतराईबद्दल सांगेल. आता आजीच लीलाला अंतराईपर्यंत पोहोचवणार. माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार कर दुर्गा. बहिणी, आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, पण तुमचा मूड चांगला असेल तरच आम्ही बोलू. हा बोला. बहिणी, तुम्हाला माहितीये तुम्ही इथे नसताना काय काय घडलं ते? ती लीला आजींचं कारण काढून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. माहितीये मला. एजंनी मी तिला घरात घ्यावा अशी रिक्वेस्ट पण केली. मग तुम्ही काय ठरवलंय वहिनी? माहित नाही, मी अजून त्यावर विचार केला नाहीये. वहिनी, आमच्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे. म्हणजे आधी तुम्ही प्लॅन ऐका आणि मग निर्णय घ्या. हा, काय प्लॅन? लीला थांब. तू इथे काय करतेस लीला? मी तुला सांगितलं होतं मला थोडा वेळ दे. दुर्गाने तुला इथे पाहिलं ना. हे असं काय करताय? माझं लक्षच लागत नव्हतं तिथे. मला यायचंच आहे आत. तरी ताई, तू इकडे येऊन चूकच केलीस. म्हणजे आजींनाही बरं नाहीये आणि दुर्गाताई सुद्धा आत्ता कुठे सावरतात. त्यात अजून त्यांनी तुला बघितलं आणि त्या अजून हायपर झाल्या, तर आपण काय करणार आहोत? बस रेवती, बस. काय बोलतेस तू? हे बघ रेऊ, मला मान्य आहे दुर्गा खूप चिडली माझ्यावर आणि तिचा राग शांत करायला मी काय वाटेल ते करायला तयार आहे. फक्त प्लीज मला आता आत येऊ दे प्लीज. लीला, मी दुर्गाशी बोललोय, पण ती तुला आता खरं घ्यायला तयार नाहीये. आय एम सो सॉरी लीला. तुझी काही चूक नसताना तुला सगळं सहन करावं लागतंय. मी कसलाही विचार न करता तिला वचन देऊन बसलो आणि त्याचा त्रास तुला होतोय. हे बघ लीला, मला तुझी काळजी करते, पण अनफॉर्च्युनेटली मी तुझा हट्ट पूर्ण करू शकत नाही आता. तिला या क्षणाला आपल्याला दुर्गाचं मन जपायला हवं. तुला बघून ती पुन्हा पॅनिक झाली, हायपर झाली तर डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि म्हणून मनात नसताना सुद्धा मला तिचं ऐकावं लागतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.